राम राम. राम राम. बाबा आपलं नाव? माझं नाव लिंबाजी माधवराव सांगळे, हा. अंजनवाडी, हा. तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. बरोबर. काय त्रास होत होता आपल्याला? मला जर त्रास म्हणलं तर बीपी, शुगर आणि दमा. दमा अस्थमा. कधीपासून होता? जवळजवळ याला 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. बरं, हे चालू असताना तुम्ही कुठले औषध घेत होते काय सध्या? नाही सध्या कुठलीच औषध नाही. तुमची औषध घेतल्यावर 15 दिवसात फरक पडला, जाणवला मला. 15 दिवसात? 15 दिवसात. आपण बाबांना रिच्युअलचा संजीवनी ज्यूस हा दिला होता, तर त्यांना एक 15 दिवसामध्ये चांगला असा फरक पडलेला आहे. तर त्यांच्या तोंडून ऐकू आलेला रिझल्ट. तर कसं औषध घेतलं होतं बाबा? काय ते गरम पाण्यामध्ये सकाळी आपल्या काचाच्या ग्लास मध्ये घेतलं. 15 ग्राम रोजचं 15 ml. बरं, दम्यासोबत अजून कुठला कुठला त्रास थांबलाय? दम्यासोबत बीपी पण कमी झाली आणि शुगरचा पण तेवढा हे राहिला नाही. शुगर पण कमी झाली, पण दमा अस्थमा एकदमच कमी झाला. एकदमच कमी झाला. पहिलं चालल्याच्या नंतर धाप लागत होती? नाही जरा सर चाललं, 100 पाऊंड जरी चाललं तर धाप लागायची. आता काय वाटतंय? आता एकदम धाप कमी झाली. धाप कमी झाली. धाप कमी झाली. तर दम्याचा त्रास भरपूर जणांना आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? तर हे तुमचं औषध घ्यायलाच पाहिजे. माझ्या तर मनात 100% घ्यायला पाहिजे. रिझल्ट कसा आहे औषधाचा? एकदम त्याचा 99% रिझल्ट आहे. हो. मला तर वाटतं 100% रिझल्ट आहे आणि घ्यायलाच पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. ओके, धन्यवाद.